नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे भोपळ्या मिरच्याची भाजी। ही भोपळी मिरची सहसा लोकांना जास्त आवडत नाही, पण अशी भाजी बनवून बघा, खूप छान लागते। त्याच्यासाठी मी भोपळी मिरची कापून घेतली आणि जे बियाचा भाग असतो तो फेकून नाही द्यायचा, त्याच्या बिया काढून ते भाजीमध्ये घालायचं। त्याची चव खूप छान लागते। हे असं स्वच्छ करून घेतल्यानंतर मग मी सर्व भाजी बारीक चिरून घेतली। भाजी चिरून झाल्यानंतर त्याच्यासाठी कांदाही बारीक एकदम नाही चिरायचा, मीडियम चिरायचा। तर मी कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल घातलं। तेल थोडंसं जास्त घाला, या भाजीला खूप छान चव येते। त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा राई, 1 चमचा जिरं घालून फोडणी दिली। राई जिरं तडतडलं की त्याच्यात थोडंसं हिंग घालून घ्यायचं। हिंग तडतडून झालं की मग त्याच्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या घाला, तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला। मिरच्या चांगल्या फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालायचा। कांदा चांगला परतून घ्यायचा। कांदा परतल्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला। ह्याच्यामध्ये बटाटा वगैरे काय घातलं नाही ना, अशीच भाजी केली तरी छान लागते। मी लसूण 4-5 पाकल्या बारीक चिरून टाकल्या आणि मीठ चवीनुसार टाकलं। त्याच्यामध्ये मीठ घालून झाल्यानंतर हा कांदा चांगला परतून घ्यायचा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतली। हळद घालून हा कांदा अर्धा मिनिटभर चांगला फ्राय करून घेतला। नंतर बारीक चिरलेली भोपळी मिरची त्याच्यामध्ये घालून घेतली। अशा प्रकारे भाजी बनवून बघा, खूप छान लागते। भाकरी चपाती कशाबरोबरही खाऊ शकतो। ही भाजी चांगली एकजीव करून घ्यायची। भाजी चांगली एकजीव करून झाल्यानंतर याच्यावरती आपण 5 मिनिट झाकण ठेवूया। ही भाजी वाफेवरती शिजलेली खूप छान लागते। 5 मिनिटांनंतर झाकण काढून घेतलं, झाली भाजी तयार। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।